परत बोल. जो पण माझं कॉपी करेल तो पहिला प्लेअर मागणार. हे कुठल्या बॉलने खेळायचं खेळू आपण ते डबल नाही. दहीदूध बाद जो पण माझं कॉपी करेल तो पहिला प्लेअर मागणार. तू पहिला प्लेअर माग. हा जिंकला. मला तर वाटतं 6 8 ने खेळा. 6 8 ने खेळू बाउंड्री पुढे. ओम 6 8 ने खेळू ना. नको बाउंड्री पुढे ठेवू ना. मला घेतला भाऊ. राहिलं यो. नाही यो राहिला. घेतला. यो राहिला यो. अवधूतला मी घेतला ना. यो राहिला. भाऊनी मला घेतलंय. भाऊसाठी रक्त पण दान करू आपण. झाले चलो. काय टीम आहे? तुला नाही घेतलं घरी जा. तुला नाही घेतलं घरी जा. ओम भाईची टीम इकडे या. कडे ना. होय यांच्यासोबत मॅच घेतलेली. 1 साइडेड हरवला यांना. हा असला पाकलाय ना जाऊन. वुमेन ऑफ द मॅच आहे. बॅटिंग आपली ना. ए टॉस करा. परत चला आपण जितलोय. अरे टिप टॉप कर आता. हा चल परत सेम रूल. हेच कर ना तू. सेम रूल. जो पण माझं कॉपी नाही करणार तो विनर. अरे यार माझी सारखं बॉलिंग चेस करू आपण चेस करणार एक्सपर्ट. माझी बॉलिंगच येते सारखं. राव बॅटिंगच भेटली ना आल्यापासून. काय शेट आमच्या टीम मध्ये यो. शेटला हाय बोला. हाय नाही शेट तुम्ही हाय बोला. मी हाय बोलतो. हाय गाईज. सबस्क्राईब टू द चॅनल. याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? कॅप्टन गाईज. हा कॅप्टन आहे. आज आलेला आहे 8:30 वाजता. 7ला येतो बोलला होता चॅम्पियन. फोन देत आहे इकडे आपल्या टिकनचा का. ही आमची टीम. ही टीम मागितलेली आहे. स्टार टीम. स्टार ऑफ द मॅच. स्टार टीम आहेत. 2 ऑलराऊंडर आहेत आपल्याकडे. नाही 3 सगळेच ऑलराऊंडर आहेत. सगळेच ऑलराऊंडर. आपला पार्टी ऑलराऊंडर. चला आपला इंजिनियर. त्यांनी ना रन खूप वाढवले बरं. हा मला तर वाटत होतं. याशा पादरे अंपायर थांबतोय ना. नाही जाऊ नये. हा आपण प्लेअर आहे आता. प्लेअर जे अंपायर थांबल त्याच्याकडे फोन दे आणि त्याला म्हणून व्हिडिओ काढायचा. तो अंपायर कोण थांबणार रे भैया? अंपायर जा ना. तो फोन घेऊन जा फक्त. दोन बॉल 3 ना. 2 बॉल 3 बॉल. तो एक डॉट काढला. एक पण नाही डॉट केला. पहिला वाईट टाकला. पहिला वाईड. दुसरा एक आणि तिसरा डबल. टाकला पाय. बॉल आहे बॉय. याशाला चार्जिंग भेटली. पप्पी घेऊन आले दिसतोय याश. अर्धा पीस. पहिला बॉल 6 खाल्लं. बॉल स्टिंग. आला हातात आहे. पहिला डबल यश. डबल आहे. 2 बॉल 23. 24.
25 2 बॉल 25. फिल्डिंग फिल्डिंग 3 बॉल 26. सिक्स 4 बॉल 29. 26 32. हा चार बॉल. ओय आउट हे आउट आहे. खेळ ना अभी. तिसरा बॉल नो बॉल. अशा प्रकारे नो बॉल. 28 गोळाफेक चालू आहे गाव. आमच्या बॅट्समॅनला इंजर्ड करण्याचा प्रयत्न. कमबॅक करतोय बॉल. ए नको यार वीक. आउट. बोललो शॉर्ट बॉल मारू नकोस. बॉलरचा कमबॅक. 6 काढल्यानंतर विकेट काढलेले आहेत. दोन्ही आउट. ट्रक सारखे धावणारे मॅन ऑफ द मॅचचं कंटेन्शन आहे. 2 विकेट काढलेले आहेत आणि बरेच 6 मारलेले आहेत. शॉट यार शॉट. बॉल हरवलेला आहे आणि 1 पण रन आलेला नाही आहे. ना 30 झाले वाटतं. शॉट आला का? शॉट आला. रन नाही भेटले. चांगला शॉट पण 0 रन. पण 8 रन भेटले पाहिजे होते. फुकटचा आउट झाला. रिस्की साईडला तू होता. जोरात तुला पाळायचं होतं त्यामुळे काय धावतो रे तू. मध्ये थांबलो कारण त्यामध्ये थांबला इथं थांबलास मग. म्हणून मी थांबलो. त्यामुळे मी क्रीज सोडत नव्हतो. तुझं लक्ष नव्हतं म्हणून मी थांबलो. विकेट टाकलेली आहे सगळ्यांनी. एकच आमचा बाकी आहे. त्याच्यावरच होप आहे. हे होतात. किती रन करायचे? अजून 20 रन करायचे. किती टार्गेट आहे? अशा प्रकारे कॅल्क्युलेशन चालू आहे. 48 ना? 40 नाही 46 आहे वाटतं. 46 म्हणजे 16 करा. अरे होतो रे होतो. 8-9 बॉल आहे. लास्ट ओव्हर कोणाची? 8 बॉल असतील अभिषेकी अभिषेकचे. 6 ने जवळ आणले फक्त तू ना. लूज बॉल आला ना जमिनीवर. हा 6 होता. त्यांनी ते बाउंड्री नाही दिली माहिती आहे का? ती बाउंड्री होती. चेअरला चेहरा लागला. हा दिलं पाहिजे. म्हणलं भांड्यात अर्थ न जाऊ दे. ही चिटिंग आहे. किती रूल ठरवतो तो नाही म्हणतो. मॅच्युरिटी भांडण्यात अर्थ नाही. तू सांग मला ते चेअरला जर बॉल लागला तर 4 होता. मग ते असला पाहिजे होता त्या एवढे चेअरला. रूल ठरवून तुमचे इंटेन्शनच चिटिंग आहे म्हटल्यानंतर काय किती रूल ठरवायचे. अरे काल पण असंच झालं. पण ज्याचे 6 बॉल 15ची गरज. अभिषेक वाघ. पुण्याचे स्टार आलेले आहेत. वाईड बॉल. हे 6 बॉल 14 हे होतो. फिरवून दे बिंदास. आउट तर आउट.
हुकलाय बॅट्समन अशा प्रकारे. दहा वाजले रे. दोन बॉल, 3 बॉल, तिसरा बॉल. नुसती बॅट फिरवत आहेत. हे हलकी घे ना बॅट. ठीक आहे. अरे फिरव होतो ते 2 तरी 6 मार. येईल ये. स्लोअर वन येणार. स्लोअर वन मार घेऊन. काय दे फिरवून रे. मात्र रन आहे का ते? आहे ना. नाही आहेत. अति आम्हाला रन दिल ते का? लास्टचा बॉल. काय सोड रे. एकच रन आहे झालं. 3 बॉल 13. मार रे. आदित्य बॅटिंग. मारला रे. सिक्स मारण्याचा प्रयत्न चांगला होता. हा काय करतो तिकडे? फ्री हिट. वाईड बॉल. स्पिन. हलक्यात घेते बॅट्समनला. स्पिन टाकत आहे. किती पाहिजे आता? 8 ना. हा 8 पाहिजे. 1 बॉल 8 आहे. 1 बॉल 8. 2 रननी हारायचं आहे. कॅच. 6. नाही. एक नंबर शॉट. आधी मारले पाहिजे जरासे. 1-2. सही आहे. लागलाय का नाही का? मग त्या लेनचा फायदा आपल्याला घेता येतो रे. आता एज जर ठेवलं खुर्चीचं, तेज आणि हे एज ठेवलंय आपण. खुर्चीच्या मधनं गेला तरी 4च आहे. खुर्चीला लागला तर काल तुम्ही नाही दिला. तेव्हा तू बोलला आतला पाय. अरे तो नंतर तो पुढचा बॉल आधीचा बॉल इकडे होता. आपण ना खुर्ची ठेवून खुर्चीच्या आतलेच ठेवू. मग खुर्ची लागला तरी प्रश्न नाही. मग ते ठरवा की खुर्ची लागलं तर 4 नाही. पण खुर्ची लागलं ठरवतो ना आपण. खुर्ची ठरवतो तर मग खुर्चीला लागलं तर 4 पाहिजे. खुर्चीच्या आत खुर्ची लागलं तर 4 नाही. दगडांनी रुंदी कमी. मग आपल्याला खुर्ची लागलं तरी आउटर ठेवायचं. खुर्चीचं आउटर. मी तेच म्हणतो खुर्चीचं आउटर ठेवलं तर खुर्ची लागलं तर 4 आहे. पण हे जर कन्फ्युजन नसेल पाहिजे तर कालच्या सारखं जशी ती खुर्ची काढून टाकली दगड ठेवला तसं ठेवा. सिंपल. कन्फ्युजनच नको. खालून गेला, वरून गेला, इकडून गेला. दगडाच्या वरून प्रॉब्लेम होतो. दगडाच्या वरून जर बॉल गेला तरी इकडचे म्हणणार इकडनं गेला, तिकडचे म्हणणार आतून गेला. हे कसं खुर्चीला थटतो ना. R&D चालली आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट चाललेली आहे. अरे तो म्हणतो ते पण बरोबर. म्हणजे तिथं इकडं फिल्डर थांबला असेल आणि त्याला वाटणार बॉल आतून गेलाय. त्याला लाईन बॅट्समनला वाटणार बाहेर नाही, आतून गेलाय. तिकडनं वाटणार बाहेर गेलाय. खुर्चीला कसं लागतो ना बॉल. अँगल प्रत्येकाचं वेगळं. तिकडून ते वाईड बीट कुठे कळतो त्या साईडला. इंजिनिअरिंगचा फायदा अवधूत आपण. झालाय काहीतरी फायदा झालाय. बस खाली चाललो नाही आपण कुठे. बस
नाही आणि कमी प्लेअर असेल नंबर खेळलेला ऑप्शन ठेवा कारण आहे ना यार ओपन मोठं ग्राउंड खेळतोय बरोबर आहे का पॉईंट बोला तुमचं मत सांगा. बरोबर तुमचं मत सांगा. कमी प्लेअर असतील तर काय जे म्हणतात ते नंबर बरोबर. पण हे सोल्युशन मला वाटत नाही की कमी प्लेअर आहेत तर मग इथं खेळायचं नाही असं. नंबर खेळा मग नंबर खेळू नंबर हे दुसरं सोल्युशन आहे. पण काहींना नको वाटतं ते पण. कमी असल्यामुळे मॅच मध्ये मजा येते. कमी प्लेअर म्हणजे किती आता तीन साईड पण नाही उपयोगी. आपले पूर्ण 5 जण पाहिजे. 4 असतील ना तर मग 1-1 सिंगलच खेळावं लागतं. 3 4 5 नाही तो म्हणतो 3 साइड म्हणजे 6 प्लेअर असेल तरी सुद्धा नंबर खेळायचे असं. नाही 3 साइड मग खेळू शकतो की टीम. अरे परत 2च फिल्डर राहणार. एक बॉल तसंच ठेव बघ अशा कॉमन फिल्डिंग करायचीच नाही आता. नाही करायची. क्लिअर 3 लोक बघ 3 कारण बॅट्समन नेहमी बॉल फिल्डर त्यांचा नेहमी बॅट्समनलाच हे करू मले सुटते मग ऋषी हा लेस माझी सुट्टी. काल चिटिंग झाली लेस सोडून. काल काय झालं ते सांग. काल काय झालं काय झालं सर करे फ्रेम मध्ये. हा तिकडे फोकस करू. हा हा बघा ती चेअर आहे ना त्याच्या लागून पलीकडे गेला होता बॉल. हा म्हणजे पहिला बॉल झाडा लागला हा वर झाडा लागला बरोबर. हा मग खाली बाउन्स होऊन चेहरा लागून पलीकडे मी अडवला तो आणि मग हानी पलीकडे जाऊन बॉल आणला. आम्हाला फोर नाही पलीकडे जाऊन कोणी? आणला ओम. असं मी होतो तो इकडचा लेग साइडचा 4 होता. ए भाई तोही सांग की यार तो पण सांग ना गेलो होता पुढे. मी असं आतमध्ये ढकलून पलीकडून परत म्हणते यार मी घेऊन नव्हतो मी पलीकडे. मॅच झाली पण भांडणं फोकस करो फोकस इसमें तो मजा आहे बिग बॉस. सांगितलं आता काय झालं. तुझं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे जिम जॅम आणून दे. प्रॅक्टिस मला चॉकलेट दे मी साईडला कारण ओपन ग्राउंडची प्रॅक्टिस त्या पाहिजे. ग्राउंडवर 6 असेल तर व्यवस्थित होती मॅच. बोट बघ ना कसं. सिमेंटला आपण मॅच खेळू शकतो तिकडे. इथं नाही ना. कोणाबरोबर आहे? इंडिया आणि साऊथ साऊथ आफ्रिका टेस्ट मॅच. चलो ना तो चलो यार काय जमलो यार. निघू चला. कुछ तो खाएंगे बाहर. चला चला तुम्ही मी थांबणार थोडं. मग ये तू सावकाश. चल जाऊ. बॉल कुठे? बाय कर. बाय बाय त्याने आवाज निघू दे. बाय 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 जोरात. ओ यश भाऊ चला. बाकी सगळे बघा ना भांडण करताय. यश पोरींसोबत बोलतोय. यश तर ते तिला नंबर तिच्यासाठीच टाकतोय. आमचा पोरी पगलू यश. हॅलो लगेच आला पोरीचा फोन. हॅलो टाइमवर पोरीचा फोन येतो. थांब पोरीं अहो धनी कुठे आहे? धने घरी या लवकर नाही तर चपलीने मारते बघ. तोंड दाखव तुझं जरा. इकडे बघ तोंड दाखव. दाखव दाखव. असं कर. यश विमल टोपी काढ ना टोपी. टोपी काढ. यश टोपी काढ जा रे एकदा. बघू दे चमन गोटा. चलो ना चाल की. चलो बाय. चलो बाय. बाय बाय सी यू. यश बाय. यश बाय कर. हा लाईक हा आता बोला. ती कसं बोलायचं. लाईक शेअर Share. कमेंट सबस्क्राईब and subscribe to my channel, man. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते पुढे बोलायची गरज नाही. ते समजून घेऊ शकतात. जे हुशार लोक आहेत त्यांना समजून जातं. टाकीत होता मासा. जे हुशार लोक आहेत त्यांना समजून जातं. टाकीत ज्यांनी माशाने मारला सूर. आणि यश चढवणार डायनासोर. नको नको नको.